हाय. अशक्य आहात तुम्ही दोघं. हटतच नाही ना, म्हणजे काही लाज नाही का वाटत तुम्हा दोघांना? अगं काय बोलतेस तू? लाज वगैरे? हो सॉरी, प्रश्न चुकला नाही का माझा? कारण लाज वाटली असती तर आता माझ्यासोबत आलाच नसता तुम्ही दोघं. अगं हे बघ, मला माहिती की तुला खूप राग आलाय आमचा, पण मला एवढंच सांगायचं की तुझा खूप मोठा गैरसमज झालाय. गैरसमज कसा? त्या दिवशी नाही का नर्सरीत आले होते मी रोप परत करायला, तेव्हा तुमचा तो मुका मित्र तो कसा तोंड वर करून बोलत होता? मग गैरसमजाचा प्रश्नच येत नाही. अगं नाही, म्हणजे बरोबर आहे तुझं, मला माहितीये की रोकड्याच्या वेळी तसं झालं होतं, पण आत्ता तो मॅटर नाहीये. आदिलला खरंच तुझ्याबद्दल काहीतरी वाटतंय, तो सिरियस आहे तुझ्याबद्दल खरंच. काय काय समजतेस काय ग मला? म्हणजे तो नाही तर हा का आता? बरं मग हा सिरियस आहे, मग त्या बोकड्याचं काय? बोकड्या नाही ग, रोकड्या. नाही नाही, बरोबर आहे तुझं, पण रोकड्याला सतत कोणी ना कोणीतरी आवडतच असतं, म्हणजे त्याचं वेगळं आहे. बघ हा ना, हा खरंच तू खूप चांगला माणूस आहे, तू जेन्युइनली याचा विचार कर. आणि हा पहिल्यांदा आयुष्यात कोणाला तरी प्रपोज करतोय ग, आणि ती तू आहेस. अच्छा 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 अच्छा, म्हणून तो त्या दिवशी सीन केला वाटतं तुम्ही दोघांनी, नाही? म्हणजे ते दोघं माणसं येतील आणि मग हिरोईकपणे येईल आणि त्यांच्याशी मारामारी वगैरे करेल आणि मला मात्र तो कमालीचा इम्प्रेस करून जाणार. सॉलिड, मस्त आयडिया होती. बघ तू प्लीज असं नको बोलूस ग, प्लीज. तो कट वगैरे नव्हता, तो कोइन्सिडन्स होता खरंच. आणि ह्याला खरंच बोलता येत नाही ग, ह्याला ऐकू पण एकाच कानाने येतं. आदिल, तू मशीन दाखव. आदिल मशीन दाखव, तू बघ. हे बघ. माय गॉड, आय एम सो टच्ड. कोण आहेस, कोण ग तू? मी मैत्रेयी, मी व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट आहे, अॅनिमेशन फिल्मसाठी आवाज देते. बरं कट मिळतो का तुला याचा, की सोशल वर्क म्हणून करते तू हे सगळं? काय बोलतेस तू? बास, पुरे झालं आता. म्हणजे मी इथे डेफ म्यूट स्टुडंट्सला शिकवते, याचा फायदा घेताय का तुम्ही? मला त्यांच्याबद्दल जेन्युइनली वाटतं, त्यांच्याबद्दल सॉफ्ट कॉर्नर आहे. या गोष्टीचा किती फायदा घेणार आहे तुम्ही सगळे? अरे तू बोल आता, बोल अरे प्लीज. म्हणजे या थराला गेला का तुम्ही आता? खोटी यंत्र आणून दाखवताय मला. या पुढे जर तुम्ही दोघंही मला दिसलात ना, तर मी पोलिसांकडे जाईन. ही लास्ट वॉर्निंग देते मी तुम्हा दोघांना. खरंच गाडी शिकायची यार, आणि मी रोज प्रॅक्टिस करते ना. प्रॅक्टिस काय तर प्रॅक्टिस करते, सांग तिला. क्लच वर पाय ठेवते गाडी नुसती भुरभुर भुरभुर भुरभुर. इंडिकेटर लावा म्हणलं तर वायपर लावून ठेवते. गाडीचं स्टेअरिंग तर असं फिरवते जसं काय लहान पोरांची गाडी आहे. बासा, खूप झालं. मी तुम्हाला इथे मदत मागायला आली आणि तुम्ही मलाच डिस्करेज करू नका. तू पण इथे लपलीयस? हो, मी काही पाल नाहीये भिंतीला चिकटून राहिला. व्हॉट आर यू किडिंग मी? अशा सिच्युएशनला तुला विनोद सुचू शकतो? कसं असतं ना, अशी सिच्युएशन आली की आपल्याला टेन्शन येतं, आणि मग ते टेन्शन घालवण्यासाठी विनोद करणं चांगलं. व्हॉट्स इट? नाही. सॉरी. इट्स ओके. हे अरे थँक्यू. अरे त्या दिवशी ना माझ्या फ्रेंडचा फोन आलेला आणि ती अचानक मला बोलायला लागली की तिला कॅम्पिंग
मी पळतोय. ह्याला पळणं नाही म्हणत, ह्याला जॉगिंग म्हणतात आणि ह्यांनी करून तुझी ढेरी कमी नाही होणार आहे. गपे, ह्याला पळणंच म्हणतात. मी असंच पळतो. तुला पळायचंय तर पळ. अरे पण तू का पळतोयस? अरे आपले मित्र आहेत ना, त्यांना विचारायचंय त्यांची युवागिरी काय आहे. वा, हो चल.